महाराष्ट्रातील तमाम जनतेला माझा जय भीम, जय शिवराय, जय भीम आर्मी. काही परवाच दिवशी आम्ही जॉईंट सीपी रंजन कुमार शर्मा साहेबांना एक निवेदन दिलं होतं. लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या माय भगिनींचे फोटो वापरले आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी, ते त्यांच्या विनापरवानगीने वापरलेले आहेत. त्या विरुद्ध आमचा आक्षेप होता. त्या आक्षेपाच्या विरोधात आम्ही एकदम संविधानिक पद्धतीने आम्ही पहिली जॉईंट सीपींना कंप्लेंट केली. त्याच्यानंतर जाऊन आम्ही ते बॅनर फाडले. त्या बॅनरमधनं देखील फक्त आमच्या माय भगिनींचेच फोटो आम्ही काढून घेतले, बाकीचा फोटो तसाच ठेवला. असा आक्षेप असताना देखील आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना सत्तेचा एवढा गर्व, माझ्या भाषेत मला बोलायला लाज वाटते, नाही तर आंबेडकरी चळवळीची भाषा माजमस्ती जी आहे ती त्यांच्या बाईटवरनं कळाली. ही जी माझी माय, ही जी माझी बहीण, ही माझी माय, हिच्याबद्दलची पोलिसांनी त्यांची पूर्ण शहानिशा करावी असे त्यांच्या बोलण्यातनं आलं. त्याच्यानंतर ज्या कार्यकर्त्यांनी त्यांना पोलिसांना भेटवलं त्यांच्यावरती 420चे गुन्हे दाखल आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. काही सगळ्यांना माहिती, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की मी बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपतीच्या चळवळीचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. त्या महाराष्ट्रात 3 लाख किलोमीटर फिरून ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार झाला त्या त्या ठिकाणी मी वाचा फोडायचं काम केलेलं आहे. आणि बाबासाहेबांची चळवळ तो बदनाम करायचं काम आमदार सिद्धार्थ शिरोळे करतोय. ही माई भगिनी मला अतिशय म्हणजे अचानकपणे ह्या गेटवर माझं काही साहेबांचं काम होतं म्हणून मी आलो होतो आणि आम्हाला अचानक भेटल्या आणि त्यांनी मला त्यांची व्यथा सांगितल्यानंतर मी त्यांना शर्मा साहेबांना भेटून त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि आमदारावरचं जे बोलरेजन आहे ते कमी करायचा प्रयत्न केला होता. परंतु आमदाराला सत्तेचा, पैशाचा असं वाटतं की जास्त गर्व दिसतोय, त्यामुळे त्यांनी आमच्यावरती चुकीचे आरोप केले. हे चुकीचे आरोप खोडून काढण्यासाठी आज पुन्हा आम्ही त्या माझ्या भगिनीचं बाळ बघा किती लहान आहे, 15 दिवसाचं बाळ घेऊन आम्ही ह्या सीपी ऑफिसचे दरवाजे ठोकवतोय की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. त्याच्या पुढचा प्रताप सांगतो, आमदारांनी नुसते आमचे फोटो वापरले नाही तर हे फोटो 3,000ला विकायला ठेवलेत. 3,000 रुपये द्या आणि हा फोटो कुठेही वापरा. एवढी मोठी भिस्त ह्या आमदाराची झालेली आहे. कारण ज्या कंपनीकडने ह्यांनी फोटो घेतले ती काय कंपनी आमच्या माहितीची नाही. आम्ही ग्रामीण भागातनं, बीड सारख्या अति दुर्मिळ भागातनं आम्ही पुण्यात आलेलो आहोत. आम्हाला त्या काही कंपनीची माहिती देखील नाही. पण एका भगिनी, आता तुम्ही माझ्या 2 भगिनी पत्रकार इथं आहात, तुम्हाला हे ऐकल्यावर काय वाटतं की माझ्या ह्या भगिनीचा फोटो त्या कंपनीनी, स्टार्टअप कंपनीनी 3,000 रुपयाला विकायला ठेवला. हा 3,000 रुपये भरून घ्या आणि कुठेही वापरा. चांगल्या योजनेत वापरा, नाही तर वाईट योजनेत वापरा. हे कितपत योग्य आहे? आणि या गोष्टीला वाचा फोडल्याशिवाय भीम आर्मी, आझाद समाज पार्टी, खासदार चंद्रशेखर बाई, राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंग यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही लढाई लढणार आहोत. उद्यापासून माझ्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहेत. वेळ आल्यावर आमदाराच्या घरात देखील जाऊन आम्ही आंदोलन करणार आहोत. संविधानिक पद्धतीने आम्ही कोणावरही आरोप प्रत्यारोप करणार नाही. आमच्या भगिनी किंवा मायनं देखील कालपर्यंत कोणावरही आरोप केले नाहीत. फक्त आमचे फोटो चुकीचे वापरलेत, त्याचा खुलासा आम्हाला आमदारानं करावा. तर तो खुलासा करण्याव्यतिरिक्त आमच्यावरच आरोप प्रत्यारोप करणारा हा आमदार, त्याला किती गर्व असेल याची जाणीव पुणेकरांनाच काय तर महाराष्ट्रातील तमाम जनतेला, सर्वसामान्य जनतेला येत असेल. आणि बघा, ह्या माय भगिनी माझ्या समोर आहेत, त्यांचे मिस्टर देखील माझ्या मागे उभे आहेत. त्यांच्याकडनं त्यांची व्यथा ऐका. अक्षरशः त्या भगिनीचं संसार मोडकळीला आलेला आहे. तो माणूस तिला दिवस सोडचिठ्ठी देण्याच्या मार्गावर हे कुटुंब आहे. परवा दिवशी त्यांना जेव्हा मी साहेबांना भेटवल्यानंतर 50% ते कुटुंब रिलीफ झालं होतं. परंतु त्या आमदाराने स्टार्टअप कंपनीचं नाव घेतल्यानंतर त्या स्टार्टअप कंपनीचा जेव्हा बायोडाटा त्यांच्या मिस्टरांनी पाहिला तेव्हा त्यांना असं वाटतंय आता की त्या कंपनीचं नाही जाऊ द्या, पण ह्या बहिणीला माझ्या
सोडचिठ्ठीच द्यायचं या विषयावर ते ठाम झालेले आहेत. ते देखील आहेत, त्यांची व्यथा पत्रकार बंधू भगिनींनी ऐकावी अशी माझी विनंती आहे. तर या ताईंवरती अन्याय झालेला आहे. खरोखर या अन्याय विषय ना आम्ही त्या विषयाला वाचा फोडणार आहे. तमाम चळवळीतल्या ज्याही महिला असतील आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन व मोर्चे काढणार आहोत. आणि जे सिद्धार्थ सुरोळे आहे भडवा, ज्यांनी आमच्या नेत्याविषयी असं वक्तव्य केलेलं आहे की यांच्यावर 420 सारखे गंभीर गुन्हे दाखल आहे, त्यांनी खुलासे करून द्यावे. अन्यथा भीम आर्मी आझाद समाज पार्टी त्याच्या बंगल्यासमोर उभं राहून बेमुदत आंदोलन करणार आहोत.